नमस्कार, मी आपल्या सर्वांचं लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रोज फालुदा. त्यासाठी मी एका टोपामध्ये 1 लिटर गाईचे दूध घेत आहे. ते उकळी येईपर्यंत तापवत आहे. मग त्यानंतर 2 चमचे मी साईडला वाटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकत आहे. ते पूर्ण विरघळल्यानंतर ती कस्टर्ड पावडर मी त्या दूधमध्ये मिक्स करत आहे. त्यानंतर त्याला उकळी येऊन द्यायची आहे. त्यामध्ये नंतर साखर 3 वाटी साखर मी टाकली आहे. त्यासोबतच आपण त्याच्यामध्ये क्रश केलेले किंवा चॉप केलेले ड्रायफ्रुट्स टाकत आहोत, काजू बदाम पिस्ता. आणि यामध्ये आता आपण थोड्या वेळानंतर घट्ट झाल्यानंतर आपण त्याच्यात स्ट्रॉबेरी क्रश 3 चमचे टाकत आहोत. तर असा आपला स्ट्रॉबेरीचा मिल्क आपण तयार केले आहे. त्यानंतर एका टोपामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरच्या शेवया करण्यासाठी 2 वाट्या कॉर्नफ्लॉवर, 2 वाटी आपण साखर टाकून आणि 4 वाटी पाणी टाकून त्यामध्ये थोडासा चिमूटभर असा रंग टाकून जो असं आपल्याकडे अवेलेबल तो टाकून ते गरम करायचं आहे. तर चिकट झाल्यानंतर आपण जे चकलीसाठी दिवाळीमध्ये सोऱ्या वापरतो त्याच्यामध्ये आपण जी शेवईसाठी जी जाळी वापरतो त्यातली मध्यम जी जाळी आकाराची असेल ती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचे आहे आणि आईस बाथ करण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण गार पाणी प्लस त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे. नंतर हे मिश्रण त्याच्यामध्ये आपण सोडायचे आहे, जसे आपण शेवई काढतो तसे. हे मिश्रण काढल्यानंतर आपले शेवई तयार होत आहे. ही शेवई तयार झाल्यानंतर ही फ्रीजमध्ये ठेवावी. त्यानंतर आपण आता प्लेटिंग करूयात. प्लेटिंगसाठी सर्वात प्रथम मी स्ट्रॉबेरीचा क्रश हा ग्लासला साईडने लावला आहे. त्याच्यामध्ये शेवई, पुन्हा जे आपण दूध केलं होतं ते टाकलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यात सब्जी टाकूयात, आईस्क्रीम टाकूयात, टुटी फ्रुटी, परत केसर आणि ड्रायफ्रूट व गुलकंदने आपण डेकोरेट. तर आपला मस्तपैकी स्ट्रॉबेरी फालुदा तयार आहे. ही रेसिपी नक्की बघा, लाईक मारा, शेअर मारा आणि ट्राय करून कशी झाली मला नक्की सांगा.